आपण जे ठरवतो ते प्रत्येक वेळी होतेच असं नाही. त्याच्यासाठी तुमचा प्लॅन बी तयार पाहिजे असं कायम म्हटलं जातं. असाच प्लॅन बी तयार ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच एक युवक आपला पाथ चेंज करतो, आपला मार्ग बदलतो आणि उद्योजक होतो. अशाच एका तरुणाला आज आपण कट्ट्यावर भेटणार आहोत. नमस्कार, मी अजय कौटिकवार. आउट ऑफ द बॉक्स विचार करून आपला बिझनेस करणाऱ्या, वाढवणाऱ्या अशा उद्योजकांना आपण यशस्वी उद्योजकच्या या कट्ट्यावर बोलवतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो. उद्देश हाच असतो की त्याच्यापासून प्रेरणा मिळावी. त्यांना जे काही चांगल्या गोष्टी केल्या त्या तर आपण विचारतोच, पण ज्या काही चुका झाल्या त्या पण आपण त्यांना विचारतो. उद्देश हाच असतो की प्रत्येकाने त्या चुका करण्याची गरज नसते. प्रत्येकाने नवीन चुका केल्या पाहिजेत आणि आपला बिझनेसची वाढ आहे, ग्रोथ आहे ती केली पाहिजे. नमस्कार, तुमचं उद्योजक कट्ट्यावर. नमस्कार. स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही अनेक वर्ष केली, त्याच्यानंतर पाथ चेंज करून तुम्ही व्यवसायाकडे वळलात. ही तयारी करत असताना अधिकारी होण्याचं स्वप्न असतं तुमचं. हे सगळं स्वप्न बघत असताना लगेच व्यवसाय आपण कधीतरी करू असं तुमच्या डोक्यात होतं? कधी असं वाटलं की आपण व्यावसायिक होऊ? नाही. जेव्हा स्पर्धा परीक्षा करत होतो तेव्हा सुरुवातीला काही डोक्यात नव्हतं की आपण प्लॅन बी ठेवायचा आहे किंवा करायचा आहे. मात्र काही वर्षानंतर अपयश जेव्हा यायला लागलं तेव्हा डोक्यात सुरू झालं की आपल्याला प्लॅन बी ठेवणं गरजेचं आहे. कारण MPSC ही लाँग प्रोसेस आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, आमच्या भाषेत पंचवार्षिक योजना. त्या पंचवार्षिक योजनेच्या निमित्तानं आपला जेव्हा अपयश येत जातं त्याच्यानंतर आपण ठरवतो की आपला हा लिमिटेड टाईम आपण ठरवलेला आहे, याच्यानंतर आपला प्लॅन बी करायचा आहे, ठेवायचा आहे. तर त्या प्लॅन बी नुसार तेवढा वेळ झाल्यानंतर प्लॅन बीचा विचार केला आणि व्यवसायात उतरलो. योग्य वेळी एक महत्त्वाचं असतं की एक सीमारेषा आपण आखली पाहिजे असं म्हणतात की योग्य वेळी ठरवणं की नाही आता आपल्याला पाथ चेंज करायचं आहे. किती अवघड असतं हे ठरवणं आणि त्यापासनं लगेच दुसऱ्या पाथवर जाणं. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आत्ताच नुकतंच UPSCचा रिझल्ट पण लागला आहे. त्याच्यामधनं अनेक जणांनी दुःख पण व्यक्त केलं. जसं यशस्वी झालेल्यांचं अभिनंदन केलं तसं अनेक मुलं 5 वेळा, 10 वेळा, 12 वेळासुद्धा अटेम्प्ट करून पण त्यांना यश मिळालेलं नाही. अशा वेळेस या लोकांनी म्हणजे एक तर पागलपणच असतं, वेडेपणच असतो तयारी करणं आणि आपल्याला प्रशासकीय अधिकारी होणं. अशा वेळेस पाथ चेंज करणं हे किती अवघड असतं एक ॲज अ त्यावेळेसचं स्टुडंट म्हणून आणि ती सगळी तयारी करताना. नक्कीच आपण सांगितलं की यशाला अनेक बाप असतात पण अपयश हे आणत असतं असं म्हटलं जातं. बरोबर. एकदा तुम्ही अपयशी झाला की तुम्हाला कुठलंही नवीन गोष्ट स्वीकारताना अडचण येत असते. कारण वय, झालेला उशीर आणि आलेला अपयश या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण तो पाथ बदलत असतो. आणि तेव्हा तुमच्या पाठीमागं भावनिक किंवा आर्थिकपणे किंवा सक्षमपणे कोण उभं राहिलेलं नसतं. तेव्हा तुम्हाला नक्कीच पाथ बदलताना खूप अडचण येते. तुम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा काय नेमकं होतं आणि तो निर्णय कसा घेतला? मी जेव्हा निर्णय घेतला व्यावसायिक व्हायचा किंवा एखादा व्यवसाय करायचा, तेव्हा आमच्या पिढीमध्ये, आमच्या मागील कुठल्याही पिढीमध्ये व्यवसायाचं कुणाचंही बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी कोणाची नव्हती. त्यामुळे पहिल्या पिढीतला उद्योजक होणं खूप अवघड आहे, जास्त चॅलेंजिंग आहे. किंवा नोकरी म्हणजे कम्फर्ट झोन आहे. नोकरी म्हणजे एक महिना झाला, महिन्याची शेवटी तुम्हाला पगार येणार आहे हे फिक्स आहे. ग्रामीण भागात असल्यामुळं व्यवसायाकडे थोडंसं लक्ष कमी किंवा त्याचा ओढा कमी होता आणि कम्फर्ट झोन न सोडणं हेच घरच्यांसाठी मोठी गोष्ट वाटत होती. की नोकरी म्हटलं की स्थैर्य आणि व्यवसाय म्हटलं की थोडं अस्थैर्य असं थोडंसं मनात चित्र होतं. त्यामुळं घरच्यांनाही असं वाटत होतं की कधीही व्यवसायापेक्षा नोकरी बरी. श्रीकांत घोरपडे हे सरस एंटरप्रेन्योर्सचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. जे स्पर्धा परीक्षाच्या नंतर एका विशिष्ट काळी त्यांनी निर्णय घेतला आणि मग त्यांनी बिझनेसला सुरुवात केली. नेमकी ही तुमचा बिझनेस काय आहे, तुम्ही काय करता? सरस एंटरप्रेन्योर्स ही औषधी आणि मसाले वनस्पती प्रक्रिया उद्योग आहे. याच्यामध्ये आम्ही कल्टिवेशन, डिहायड्रेशन आणि फूड प्रोसेसिंग असं आम्ही एका छताखाली करतो. कल्टिवेशन म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण ती लागवड करतो, ती मोठी करतो आणि वन रूफ म्हणजे एकाच छताखाली आपण त्याचं प्रोसेसिंग करतो. अशी ट्रेसिबिलिटी म्हणजे लावल्यापासून ते प्रोडक्ट तयार होईपर्यंतची ट्रेसिबिलिटी आपण ग्राहकांना देतोय आणि हे सगळं वन रूफ होत आहे.
किती प्रॉडक्ट्स आणि हे आहेत? सध्या 15 प्रोडक्ट आहेत, काही पाईपलाईनमध्ये 4-5 प्रोडक्ट अजून आहेत. ते काय काय होतं, म्हणजे एखादं जर उदाहरण देऊन तुम्ही हां. सांगितलं तर जास्त ते कळेल. औषधी वनस्पतीमध्ये शतावरी लागवड आम्ही सुरुवातीला केली. शतावरी, अश्वगंधा, स्टेविया अशा लागवडीकडे आम्ही सुरुवातीला वळालो. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आले, हळद, लेमनग्रास अशा गोष्टी आम्ही केल्या. त्याच्यानंतर त्याचं प्रोसेसिंग म्हणजे शतावरीपासून शतावरी कल्प असेल, शतावरी कुकीज असतील, लहान मुलांसाठी ब्राह्मीयुक्त शतावरीयुक्त सत्वफल असेल, व्यायाम करणाऱ्यांसाठी, नियमित व्यायाम करण्यासाठी, खेळाडूंसाठी टॉनिक बीट असेल, अशा गोष्टी आम्ही असे प्रोडक्ट आम्ही तयार करतो. म्हणजे अपयश आलं की लोक स्वीकारत नाहीत, ते अपयश स्वतःचं हे करत नाहीत. हे स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. तर असं अपयश स्वीकारणं, ठीक आहे ही गोष्ट जमली नाही की आपण दुसरा पार्ट चेंज करूया आणि दुसऱ्या ट्रॅकला जाऊया. म्हणजे हा काही आयुष्यभराचा एक शिक्का नसतो ना की एखादी गोष्ट जमली नाही तर असं पाथ चेंज करून ते स्वीकारणं हे किती महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षा करत असताना आपण काहीतरी वेगळं आहोत की हे आपण जगाला दाखवत असतो, ते करत असतो, म्हणून तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो. आपण काहीतरी अधिकारी होणार आहोत हे स्वप्न उराशी बाळगलेलं असतं आणि ते घेऊन आपण स्पर्धा परीक्षा करत असतो. त्यामुळे पुन्हा ग्राउंड लेवलला येताना आपण शून्य असतो आणि ते माणूस स्वीकारत नाही. यासाठी स्वतः आपण लवचिक असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं. MPSC सगळं शिकवते, म्हणजे तुम्हाला संयम शिकवते, कष्ट शिकवते, त्यानुसार लवचिकही बनवते. तसं तुम्ही स्वतःला स्वतः आत्मपरीक्षण करून तो निर्णय घेणं की आपण त्यासाठी सक्षम आहोत का. आता आपलं जे अपयश येतं आहे त्याच्यानुसार आपण दुसरा गिअर शिफ्ट, आता प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपला गिअर शिफ्ट करावा लागतो. अगदी 10वी नंतर, 12वी नंतर, डिग्री नंतर. तसा स्पर्धा परीक्षेनंतर काही काळ गेल्यानंतर आपला जर सातत्यानं अपयश येत असेल तर आपण गिअर शिफ्ट करून आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे किंवा नोकरी केली पाहिजे. तर त्यात काही असं खूप वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. म्हणजे ते स्वीकारून, आणि जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर सापडत नाही. नक्की. फक्त स्पर्धा परीक्षा केल्यावर तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल, चांगला पगार मिळेल, पैसे मिळतील आणि तुमचं एक समाजातलं स्थान आहे ते चांगलं होईल असं काही नसतं. सगळेच जण अधिकारी होतील आणि नाव कमावतील असं काही नाही. खूप चांगले असे उद्योजक आहेत की स्वतः शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांचं खूप आज मोठं नाव आहे आणि प्रतिष्ठाही समाजात आहे. बरं, हे स्पर्धा परीक्षांची गेली 3-4-5 वर्ष तयारी करताना खूप गोष्टी, म्हणजे स्मार्टली अभ्यास कसा करावा, टाईम मॅनेजमेंट कसं करावं, मॅनेजमेंट कसं करावं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला कळतात. ह्या सगळ्या स्किल्सचा तुम्हाला व्यवसायात किती उपयोग झाला? स्पर्धा परीक्षा करत असताना टू द पॉईंट गोष्टी करणं, वेळेवर गोष्टी करणं किंवा एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करणं, म्हणजे त्याच्या पाठीमागं काय कुठल्या गोष्टी आहेत, त्याला लागणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, ह्या पूर्ण बाजूने चारही बाजूने त्याचा विचार करावा लागतो. टाईम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा विषय आहेच. त्याच्यानंतर डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला अपडेट राहावं लागतं, म्हणजे जगामध्ये काय चाललेलं आहे, करंट अफेअर्स काय चाललं आहे, आर्थिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, इव्हन सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय चाललं आहे याची इत्यंभूत तुम्हाला माहिती तुम्ही घेत असता आणि त्याचा तुम्हाला व्यवसायामध्ये उपयोग होतो. कारण व्यवसाय करत असतानाही तुम्ही काळाबरोबर आहात का, काळानुसार तुम्हाला जी गरज समाजात आहे त्याचंच तुम्ही उत्पादन करताय का, किंवा जे आपल्याकडे लेबर आहेत त्यांना तुम्ही कसं हँडल करताय, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, MPSC किंवा स्पर्धा परीक्षामध्ये संयम हा पेशन्स खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण ही प्रोसेस लॉंग आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. कारण एक एक्झाम सुरू केली, प्रिलिम पूर्वपरीक्षा सुरू केल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर जरा फायनल रिझल्ट लागतो. मग या प्रोसेसमध्ये आपण स्वतःला कसं ठेवतोय, तुमच्याकडे किती पेशन्स आहेत, तुम्ही हार्डवर्कसोबत स्मार्टवर्क करताय का, आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे पेशन्स आहेत का, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे MPSC ही फक्त नॉलेजची टेस्ट नाही, तर तुमच्या संयमाची टेस्ट असते. व्यवसाय पण ही संयमाची पण टेस्ट असते आणि पेशन्स पण त्याच्यामध्ये आवश्यक हे असतो. आता तुम्ही म्हणजे शेती करता करता पूरक व्यवसायाची जोड देणं खूप आवश्यक आहे असं सगळं म्हटलं जातं. तुम्ही हे करता करता औषधी वनस्पती आणि मसाले हेच का निवडलं आणि त्याचं प्रोसेसिंग? मी सातारा भागातून येतो, सातारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये सातारामधील हळद आणि आलं हे जगभरात फेमस आहे. हा आमचा बेल्ट आहे, तर शुगर, आले आणि हळद असा बेल्ट आहे. त्याच्यामध्ये आलं आणि हळद चांगली कल्टिवेट होते. मग आम्ही असा विचार केला की जर आपण कृषीपूरक व्यवसायात, कृषी प्रक्रिया व्यवसायात उतरणार असू तर आपल्याकडे जे पिकतंय त्याच्यावर आपण प्रक्रिया करून आपण ते करू शकतो. मेनली औषधी वनस्पती हा एक कन्सेप्ट डोक्यात होता की औषधी वनस्पतीमध्ये आपण प्रक्रिया करायची आहे आणि मग मसाले. मग आम्ही जेव्हा मशिनरी अशा निवडल्या की ज्या औषधी वनस्पती आणि मसाले वनस्पतीसाठी परस्पर पूरक असतील किंवा त्याच मशिनरीवर आपल्याला दोन्ही प्रोसेसिंग करता येईल, जेणेकरून रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल होईल
त्याचं प्रोसेसिंग करून आपण मार्केटमध्ये नेऊ शकतो. किती चॅलेंजिंग असतं हे सगळं उभारणं आणि व्यवसायाला प्रॉडक्ट म्हणजे तू एकदम बेसिकपासून ते प्रॉडक्टपर्यंत किती चॅलेंजिंग आणि किती मुळात हे असतं? मुळात व्यवसायात उतरणं हेच मोठं चॅलेंज आहे. कारण कुठलीही गोष्ट कृतीत येण्यापूर्वी आधी मनात यावी लागते. आधी मनात आल्यानंतर आपण त्याच्या दृष्टीनं पावलं टाकतो, वाटचाल करत असतो. व्यवसायात उतरणार आहोत तर आपण काय करणार आहोत, म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत, एखादं प्रोडक्ट घेऊन विकणार आहोत किंवा मार्केटिंग करणार आहोत, असे असंख्य प्रकार आहेत. आता आमचा जो व्यवसाय आहे तो मॅन्युफॅक्चरिंगचा आहे. त्याच्यामध्ये आपण कुठली तरी गोष्ट तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला लागणारी मशिनरी आहे, त्यासाठी लागणारे फंड आहेत, त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आहे आणि मॅनपॉवर, या सगळ्या गोष्टींचा परिपाक एकत्र करून आपण ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपण उभं करतो. याच्यामध्ये चॅलेंज म्हटलं तर सुरुवातीला की लागणाऱ्या मशिनरी, त्याचा अभ्यास, लागणारे फंड, याचा अभ्यास करून आम्हाला ते सुरू करावं लागलं. हा सगळा अभ्यास करून त्याचं प्रॉडक्ट करणं आणि त्याचं व्यवसायात रूपांतर करणं, याच्यासाठी काय बेसिक्स असतात की ज्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते हे करताना, किंवा पुढे जायचं आहे तर याचं प्लॅनिंग कशा प्रकारे केलं जातं? म्हणजे मार्केट रिसर्च म्हणा किंवा काय, किंवा मागणी, ग्राहकांची मागणी किती आहे, याचा कसा अभ्यास केला पाहिजे आणि ते पुढे कसं त्याच्यात म्हणजे ठरवायचं कसं, काय केलं पाहिजे नेमकं? एखादी गोष्ट आपण उत्पादित करतोय तर त्याचे स्पर्धक पाहिले पाहिजेत सुरुवातीला, की याच्यामध्ये स्पर्धक कुठले आहेत, तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपन्या त्या उत्पादित करतायत माल. त्याच्यानंतर तो येणारा वर्ग, म्हणजे तो घेणारा वर्ग कुठला आहे, तो कुठल्या भागातला आहे, तो तुम्हाला बघावा लागेल. म्हणजे समजा शतावरी कल्प आहे तर गर्भवती महिला स्तनदा माता घेणार आहे, तर तो तसा वर्ग आहे की ज्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती फेज येते आणि त्यावेळी त्याचं कन्झम्पशन होतं. लहान मुलं असतील त्याच्यामध्ये शतावरीचं कन्झम्पशन होतं. हा वर्ग एक टार्गेट करून त्याची मागणी बघून त्याच्यानंतर जे स्पर्धक आहेत, समजा आपल्याला एक 8-10 स्पर्धक आहेत मोठे, त्याची आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आपण हे बघून आपण तसं प्लॅनिंग केलं. किती औषधी वनस्पती आणि मसाल्यांना किती स्कोप आहे? म्हणजे आफ्टर कोविड याच्याबद्दल खूप अवेअरनेस निर्माण झाला आहे, खूप जागृती निर्माण झाली आहे, लोकांची पण मागणी वाढली आहे. ते ग्रामीण भागातल्या काम करणाऱ्या तरुणांना किती स्कोप आहे, समजा ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे? मसाल्याची भारत हा मसाल्याची राजधानी म्हणूया आपण, कारण भारतातले मसाले हे जगप्रसिद्ध आहेत. त्या मसाल्यासाठी तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अगदी जगभरात फेमस आहेत आपले मसाले. तसंच सेम औषधी वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदीच काळाची गरज असं कोविडनं आपल्याला दाखवून दिलं. कोविडनंतर आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, कारण घरगुती उपचार लोकांनी घेतले, लोकांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन ची वानवा होती. असे सगळे असताना लोकांनी घरगुती उपचार करून, काढे करून लोकांनी स्वतःला त्यातून बरं केलं किंवा त्यातून वाचवलं, त्याची इम्युनिटी वाढवली. त्यामुळं भविष्यात काळाची गरज म्हणूया किंवा आपण परंपरागत जे आपले उपचार पद्धती आहेत त्या पुन्हा तशाच ठेवण्यासाठी आयुर्वेद आणि मसाले हे दोन्हीची काळाची गरज आहे असं वाटतं. सरकार पण आता याला खूप प्रोत्साहन देतं आहे, तर सरकारच्या योजना आहेत याच्याविषयी. तर ह्या सगळ्या अनेक क्षेत्रात म्हणजे सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत, तर तुम्ही फायदा कसा घेतला त्याचा? शासनाच्या अनेक योजना आहेत. अगदी CMEGP आहे, PMEGP आहे, पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया योजना आहे, सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, PMFME, अशा अनेक योजना आहेत. आता आम्ही जे आहे ते अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आम्ही PMFME या योजनेअंतर्गत आम्ही त्याचा लाभ घेतला. ती जी योजना आहे त्याच्यामध्ये 35% पर्यंत तुम्हाला अनुदान आहे. तुम्ही एखादा उद्योग उभारला, त्याच्या उद्योग उभारणी, मशिनरी आणि त्या सेटअपसाठी तुम्हाला 35% अनुदान मिळतं. किती पसार आता कसं वाढलंय तुमचं, म्हणजे सुरुवातीची पासून हा तुमचा प्रवास कसा झाला? खरं सांगायचं तर 2018ला आम्ही कल्टिवेशनची सुरुवात केली. शतावरीची लागवड सुरुवातीला आम्ही शेतामध्ये केली. 18मध्ये जो शतावरीचा पिरियड आहे तो एकूण 18 महिन्यांचा आहे. म्हणजे अगदी 18च्या एंडिंगला आम्ही शतावरी लावली आणि 20मध्ये जवळपास त्याचं कल्टिवेशन हार्वेस्टिंग त्याचं होणार होतं. हार्वेस्टिंग होताना मला अशी अडचण बसली की त्याची साल काढणं, त्याची प्रोसेसिंग करणं फार अवघड आहे. आम्ही MP मध्ये काही अभ्यास दौरे गेले होतो, MP आणि UP मध्ये गेलो होतो, तर बघितली प्रोसेस कशी आहे, काय आहे. मग आम्हाला स्किल्ड लेबरची गरज भासली. तेव्हा आम्ही लेबरसाठी बघितलं. पश्चिम महाराष्ट्रात जी लेबर कॉस्टिंग आहे किंवा जे मिळणारे पैसे ते जास्त आहेत आणि मिळणारं काम आहे किंवा ते सवय नसल्यामुळं काम होणार होतं ते कमी होणार होतं.
मग ते बघता कुठंतरी मशिनरीची गरज आहे हे आम्ही डोक्यात आमच्या आलं की हे माणसांकडून होणार नाही, किंवा जर आपल्याला मोठं काम करायचं असेल तर मशिनरीशिवाय पर्याय नाही. मग आमची धावाधाव खरं तर सुरू झाली 2020मध्ये, जो कोविडचा काळ होता. मग आलेलं हार्वेस्टिंग आणि म्हणजे तयार झालेला माल आणि आपल्याला माणसं नाहीत किंवा मशिनरी नाही, त्याच्यानंतर मग आम्ही व्यवसायाकडे ॲक्च्युअल मोठ्या प्रमाणात बघू लागलो, मशिनरीसाठी धावाधाव करू लागलो. कारण असं एकही युनिट नाही, शतावरी प्रोसेसिंगचं एकही युनिट महाराष्ट्रामध्ये नाही. त्याच्यामुळं मग याला लागणारी मशिनरी कोणती, त्याच्यामध्ये कुठलं काय काय R&D करावं लागेल, त्याचं प्रोसेसिंग कसं करावं लागेल, ह्या गोष्टी आम्ही बघत गेलो. सुरुवातीला असणारं आमचं बजेट 10 लाखाचं होतं, म्हणजे एकदम छोटं. तेव्हा मला माहीत नव्हतं की आपल्याला मशिनरी किती लागेल, आम्हाला शेड किती लागेल, प्रक्रिया उद्योगाला क्षेत्र किती लागेल, हे काहीच माहीत नव्हतं. मात्र आम्ही एक बजेट ठरवलं, आम्हाला 10 लाख रुपये आपल्याला करायचं आहे 10 लाखात. पण असं बजेट आमचं वाढत वाढत 50 लाखापर्यंत गेलं. कारण पुन्हा असं वाटलं की शतावरी करतोय तर आपण स्टेवियाचं कल्टिवेशन केलं पाहिजे, कल्टिवेशन प्रोसेसिंग केलं पाहिजे, जिंजर केलं पाहिजे, टर्मरिक केलं पाहिजे. मग त्यातून आपण किती माल सेल करू शकतो, किती प्रोडक्ट सेल करू शकतो. कारण एका बल्कमध्येच तुम्हाला ते करावं लागत असेल. हो. किती त्याचं हे असतं? साधारण दिवसाला 1 टन ओली शतावरी, ओली हळद आणि ओलं आलं म्हणजे फ्रेश जिंजर आम्ही प्रोसेसिंग करतो. आणि कुठे पुरवता तुम्ही ते? सध्या महाराष्ट्रात डॉक्टरांना, फार्मसीला, मेडिकलला आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्या मोठ्या कंपन्या आहेत B2B मध्ये म्हणूया, आपण 9 राज्यांमध्ये सध्या मटेरियल प्रोव्हाइड करतो. काही ठिकाणी अगदी एक्सपोर्टही आम्ही म्हणजे बाहेरच्या देशातही केलं, अगदी बांगलादेश आणि नेपाळलाही आम्ही मटेरियल दिलेलं आहे. तिकडचे नियम खूप कडक असतात. काय म्हणजे हे पाहिजे असतं जेव्हा हो. तुम्ही एक्सपोर्ट करता तेव्हा? हां, आता आपण जे एक्सपोर्ट केलं ते एक्सपोर्टर थ्रू केलं, म्हणजे त्यांच्या नावाने त्यांनी केलं होतं. आपण फक्त एक्सपोर्टरला माल दिला होता. हे पूरक शेती म्हणून करता येतं, म्हणजे पूर्ण वेळ हेच करायचं? तर काही जणांकडे शेती आहे, तर मग तो शेती करता करता ह्या सगळ्या बिझनेस हा करू शकतो का? नक्कीच करू शकतो. तुमच्याकडं समजा एखादा व्यवसाय करायचा आहे तर रॉ मटेरियल आपल्या शेतीमध्ये आपण पिकवू शकतो का, हा पहिला विचार करणं गरजेचं आहे. जर रॉ मटेरियल तुम्ही स्वतः पिकवत असाल तर कॉस्ट कटिंग ही व्यवसायातली मास्टर की आहे. जर तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकत असाल आणि जर ट्रेसिबिलिटी देऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच व्यवसायाला न्याय देऊ शकता आणि तुम्ही कुठेही करू शकता. कॉस्ट कटिंग म्हणजे नेमकं काय 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 काळजी घेतली पाहिजे, कुठे पैसा जातो आणि कुठे वाचवला पाहिजे? आता व्यवसायामध्ये कॉस्ट कटिंग करताना एकतर सुरुवातीला रॉ मटेरियल आहे, त्याच्या प्रोसेसिंगमध्ये लागणारा मॅनपॉवर आहे आणि लाईट, त्याच्यानंतर मशिनरी, याचा विचार करून आपण कॉस्ट कटिंग करू शकतो. उदाहरणार्थ आत्ता आम्ही आमच्याकडे सोलार डिहायड्रेशन युनिट आहे, म्हणजे सोलार पॅनल, सोलार टनल ड्रायर आहे, जो आम्ही सूर्याच्या उष्णतेवर आम्ही ते तयार केलेलं आहे. त्याची कॅपॅसिटी 2 टन आहे. आमच्याकडे इलेक्ट्रिक ड्रायर पण आहे, पण येणाऱ्या म्हणजे सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर करून, उन्हाचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त डिहायड्रेशन करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाला होत की आमचं 10चं बजेट होतं ते 50वर गेलं. आता सगळ्या जे नवीन बिझनेस सुरुवात करतात त्यांना मुख्य अडचण असते ती फंड उभारायचा कसा. तर तुम्ही त्यांना काय सल्ला तुमच्या अनुभवातून काही सांगू शकाल का? पहिले हे करायला पाहिजे, इथपर्यंत थांबायला पाहिजे आणि नंतर मग ते हळूहळू तुम्ही वाढवलं पाहिजे, म्हणजे काय त्यांनी कुठलं हे स्ट्रॅटेजी काय असावी त्याची? व्यवसाय करत असताना सुरुवातीला जो आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायाला अनुदान आहे का, शासनाची मान्यता आहे का, त्याला अनुदान आहे का, हे पहिलं बघितलं पाहिजे. शासनाचं जर अनुदान असेल तर सुरुवातीला कृषी विभागामध्ये आपण अप्रोच झालं पाहिजे, कृषी विभागात गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे की आम्हाला ही गोष्ट करायची आहे, हा व्यवसाय करायच्यासाठी अनुदान आहे का. अनुदान, कृषी विभाग म्हणजे त्याची योजना आणि बँक हे पूर्णपणे वेगळं आहे. इथं आपण गल्लत करतो. अनुदान किंवा जी मान्यता आहे ते कृषी विभागातून होत असते, पण जे लोन आहे किंवा फंडिंग आहे ते बँक करत असते. बँकेसाठी तुम्हाला सिक्युरिटीची गरज आहे किंवा कुठलीही बँक तारणाशिवाय किंवा रिपेमेंट हे बघितल्याशिवाय तुम्हाला कर्ज देत नाही. त्यासाठी ती कशावरून, तर तुमची पत बँकेत आहे का, तुम्ही ते रिपेमेंट कसं कराल, तारण ठेवाल का, ह्या गोष्टीचा विचार करूनच बँक कर्ज देत असते. तुम्ही व्यवसाय कुठल्या भागात करताय, कसं करताय, त्याच्यानंतर त्याचा कस्टमर बेस कुठं आहे, त्याचं रिपेमेंट कसं करणार आहोत, याच्यावर तुम्हाला बँक आणि कृषी विभाग ह्या दोन्हीचा ताळमेळ घालून तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो, उभा राहू शकतो. आता विदर्भ आहे, मराठवाडा आहे किंवा कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, अशा ग्रामीण भागातल्या मुलांना जर याच्यात यायचं असेल तर किती स्कोप आहे या सगळ्या औषधी आणि मसाल्याच्या बिझनेसमध्ये?
शेतीचा जरा विचार केला आपण तर शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीची म्हणजे शेतामधून उत्पादित होणाऱ्या मालाची शेल्फ लाईफ खूप कमी आहे. म्हणजे टोमॅटो असेल तर 4 दिवस टिकेल, दूध असेल तर दुसऱ्या दिवशी खराब होईल किंवा त्याच दिवशी खराब होईल, आंबा असेल तर एक 15 दिवस टिकेल. त्याची शेल्फ लाईफ कमी आहे. तर याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. जगाची भूक वाढते म्हणजे आपण असं म्हणूया की फूड इंडस्ट्री अतिशय व्हास्ट आहे. आपण काहीही केलं तरी अन्न खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही. ही देशाची गरज आहे, जगाची गरज आहे. त्यामुळे याला खूप स्कोप आहे. त्याच्यामध्ये आपण जर असं म्हणालो, असं आपण बघितलं, जर हेच आपण जे उत्पन्न केलेला माल आहे तो जर आपण डिहायड्रेट केला म्हणजे आता ओनियन कांदा आहे तो आपण डिहायड्रेट केला त्याची शेल्फ लाईफ 1 वर्षापर्यंत किंवा 1.5 वर्षापर्यंत असेल. तेच आपण मँगो पल्प काढला तर आपण वर्षभर मँगो आमरस खाऊ शकतो. सेम आवळा कँडी आहे, चिकू आहे, असे अनेक म्हणजे अगदी आता कढीपत्ता पावडर आहे, हळद आहेच, जिंजर आहेच, लसूण आहे. आता हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या भागामध्ये जे रॉ मटेरियल मिळते ते आपण तिथं वाळवून करू शकतो. उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये मिरची भरपूर प्रमाणात असते तर मिरची आपण डिहायड्रेट करू, हिरवी मिरची आहे ते डिहायड्रेट करून जर आपण चांगल्या मोठ्या कंपन्यांना दिली म्हणजे सुहानासारखी एखादी मोठी कंपनी आहे जी डिहायड्रेट मटेरियल घेते किंवा एक्सपोर्टला सुद्धा त्याची खूप चांगली संधी आहे. ती आपण एक्सपोर्ट थ्रू आपण जर केलं तर आपल्याला ती चांगली संधी मिळू शकते. या सगळ्या प्रवासात तुमच्या अनेक अप अँड डाऊन्स तुम्हाला आले असतील. जेव्हा डाऊन येतो म्हणजे जेव्हा कधीतरी आपल्याला एक धक्का बसतो या काहीतरी अपयश येतं तर त्यातनं बाउन्स बॅक होताना तुम्ही काय करता? स्पर्धा परीक्षा करत असताना सुद्धा अपयश आलं आणि व्यवसाय करतानाही टप्प्याटप्प्यावर अपयश म्हणण्यापेक्षा धक्के बसतात किंवा रोज काहीतरी नवीन अडचणी असतात, नव्या अडचणी येतात. तेव्हा काय करतो तर आपण मी स्वतः माझ्या मित्रमंडळींशी बोलतो. आमचे काही मेंटॉर आहेत, गुरु आहेत, त्यांच्याशी बोलतो. भाऊ आहे मोठा, तोही मला भावनिकदृष्ट्या खूप सपोर्ट करतो, त्याच्याशी बोलतो. आमचे पार्टनर आहेत त्याच्याशी बोलतो. म्हणजे एखादी गोष्ट बोलल्याशिवाय ती पुढच्याला समजत नाही किंवा त्यातून मार्ग निघत नाही. मी सर व्यवसायात उतरण्यापूर्वी विपश्यनासाठी गेलो होतो. 10 दिवस मी इगतपूरला गेलो होतो. त्याच्यात थोडासा मला फायदा झाला आणि मन स्थिर ठेवण्यासाठी त्याचा अतिशय उपयोग झाला. म्हणजे नक्कीच कुठलीही गोष्ट करताना काही गोष्टी मेंटॉर असेल किंवा काही लोकांशी बोलणं असेल त्यांच्यासोबत जर तुम्ही बोललात, त्यांच्यासोबत जर तुम्ही चर्चा केली तर नक्कीच त्यातनं मार्ग निघू शकतो. या आपल्या कार्यक्रमाचा पण उद्देश तोच आहे की ज्या काही चुका झालेल्या असतील आपल्याकडनं त्या तुम्हाला कळाव्यात आणि त्या चुकांपासून शिकत नवीन पुन्हा चुका कराव्यात, त्या चुका टाळाव्यात. हाच आपला या सगळ्या कार्यक्रमाचा आणि गप्पाचा उद्देश आहे. दयाश्रा फाउंडेशन पण अशीच एक संस्था आहे की जिथे तुम्ही ज्यांना बिझनेस करायचा आहे की ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे अशा लोकांना जर तुम्ही दयाश्रासोबत कनेक्ट झालात तर तुमच्या बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून तर ग्रोथ करण्यापर्यंत अशा सगळ्या टप्प्यावर दयाश्रा फाउंडेशन मदत करतं. जे आपण सगळे म्हणतो की एक्सपर्टनी चर्चा करून अशा सगळ्या चुकांपासून शिकत एक आउटलाईन तयार केली, एक बेसिक इन्फॉर्मेशन एकत्र केली आहे की ज्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. कारण बिझनेस ही काही एकट्याने करण्याची गोष्ट नाही आहे, ती सगळ्यांनी मिळून करण्याची गोष्ट आणि पुढे जाण्याची गोष्ट आहे. तर अशाच चर्चेच्या माध्यमातून मला वाटतं अनेक गोष्टी तुम्हाला कळतील आणि तुम्हाला समजतील. तुमच्या बिझनेस ग्रोथसाठी त्याची नक्कीच मदत होईल. अशाच कार्यक्रमांसाठी तुम्ही यशस्वी उद्योजकचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आमच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सला सबस्क्राईब करा आणि हे तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा. काही तुम्हाला सूचना करायच्या असतील तरी तुम्ही त्या आम्हाला सूचना करू शकता. आम्ही नक्की त्याचाच विचार करू. धन्यवाद.